नमस्कार मंडळी, इन्फॉर्मेशन बीट्स चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण आलो आहोत मध्य प्रदेश राज्यातील सिहोर येथील कुबरेश्वर धाम येथे। हे बघा, इथून आपल्याला आतमध्ये एंट्री करायची आहे। कुबरेश्वर धाम म्हणजेच अर्थात कुबेर भंडारी म्हणजेच भगवान शिवला समर्पित असे हे एक मंदिर आहे। असं म्हटलं जातं की येथील कंकरमध्ये सुद्धा शंकर आहे, म्हणजेच इथले कंकरला सुद्धा खूप महत्त्व आहे। येथे येणारे शिवभक्त हे येथील कंकरची पूजा करतात आणि तो कंकर घरी घेऊन जातात आणि त्याची पूजा करतात। कुबरेश्वर धाम ही महादेवाची पवित्र अशी भूमी आहे। या मंदिराची स्थापना पंडित प्रदीप मिश्रा यांच्या विठ्ठलेश सेवा समितीद्वारे करण्यात आली आहे। भगवान शिवच्याच म्हणजेच कुबरेश्वरच्या दर्शनासाठी भाविक भक्त खूप लांबून देशाच्या कानाकोपऱ्यातून येथे येतात। हे बघू शकता, खूप सुंदर असा परिसर आहे। हे मंदिर आहे। हे भगवान विष्णूची मूर्ती देखील खूप सुंदर दिसत आहे। येथे बघू शकता, हा खूप मोठा असा कंकर कुबरेश्वर म्हणून स्थापित केलेला आहे। कुबरेश्वरला येथे खूप असे महत्त्व आहे। या ठिकाणी भाविक भक्त बसून कंकर शंकरची देखील पूजा करत आहेत आणि इथे एक लोटा जल अर्पण करत आहेत। बेलपत्र, फूल, नारळ असं अर्पण करून आपल्या श्रद्धेनुसार देवाची अशी पूजा करत आहेत। एक लोटा जल सारे समस्याओं का हल असे प्रदीप मिश्रा यांचे वाक्य आहे, जे सांगतात की महादेवाला एक लोटा जल अर्पण केल्यानंतर सारे समस्याचा हल होतो आणि खूप भाविक भक्त खूप श्रद्धेने इथे पूजा करत आहेत। इथं आहे अन्नदान सामुग्री, इथे दान करू शकतात। हे ते आहे प्राथमिक उपचार केंद्र आणि इथे लांबून जे भाविक भक्त येतात ते त्यांच्या राहण्याची सोय इथे केली जाते। हे एक सभामंडप आहे, जिथे प्रदीप मिश्रा यांचे व्यासपीठ आहे। या ठिकाणी बसून पंडित प्रदीप मिश्रा भाविकांना उपदेश देत असतात। येथे देखील भगवान शंकराची खूप सुंदर अशी मूर्ती आहे। येथे जे लाईनमध्ये लोक उभा आहेत ते रुद्राक्ष घेण्यासाठी उभा आहेत। येथे मिळणारे रुद्राक्ष हे पूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहेत। महाशिवरात्रीला रुद्राक्ष अभिमंत्रित केले जातात आणि त्याचे वर्षभर वितरण केले जाते। इथं मिळणारे जे रुद्राक्ष आहे ते विनाशुल्क मिळते। दरवर्षी लाखोच्या संख्येने ते रुद्राक्षाचे वितरण केले जाते। येथे मिळणारे जे रुद्राक्ष आहेत ते पाण्यात टाकून ते पाणी पिल्याने सर्व समस्या दूर होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे। यामुळेच रुद्राक्ष घेण्यासाठी ते अनेक लोकांची अशी गर्दी असते। अनेक भाविक लोक इथं रुद्राक्ष घेण्यासाठी येत असतात। रुद्राक्ष वितरणाची वेळ ही सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असते। दरवर्षी लाखोच्या संख्येने इथे रुद्राक्षाचे वितरण केले जाते। जर तुम्ही
पंडित मिश्रा यांच्या कथा ऐकत असताल तर ह्याच्यामध्ये ते बोलत असतात, जीवन में कभी मौका मिले तो किसी के लिए सारथी बनना. श्री शिवाय नमस्तुभ्यम. सारी समस्या का हल एक लोटा जल. येथे देखील भाविक भक्त राहत आहेत. हे काउंटर दिसत आहे, तिथे रुद्राक्षाचं वाटप केलं जातं. एका व्यक्तीला एकच रुद्राक्ष दिला जातो. रुद्राक्ष वाटप अगोदर अशी पोटाला शाई लावली जाते आणि परत रुद्राक्ष दिला जातो. हे बघा, अशा प्रकारे रुद्राक्ष मिळालेला आहे आम्हाला. इथे आपण देणगी देऊ शकतो. आणि इथे आपण प्रसादाचं वाटप केलं जातं. प्रसाद हा खूप स्वादिष्ट असा प्रसाद इथे मिळतो आणि खूप गर्दी असते, दिवसभर प्रसाद चालू असतो. प्रसादासाठी आपल्याला इथून आपल्या प्लेट घेऊन जायचं आहे. आणि प्रसाद खाऊन झाल्यानंतर आपल्या प्लेट आपण स्वतःच धुवून तेथे ठेवायचे आहेत. जे शिवभक्त आहेत त्यांच्यासाठी कुबेरेश्वर धाम हे खूप अशी सुंदर जागा आहे. त्यामुळे कुबेरेश्वर धामला नक्की भेट द्या. श्री शिवाय नमस्तुभ्यम.